भेंडी घ्या भेंडी. सकाळ सकाळ असा आवाज आपल्या कानावर पडला आणि आपण जागे झालो. बाहेर येऊन बघितलं तर अख्खी इकडे भेंडी घेत होती. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपल्याला अर्जंट जॉब द्यायचा होता, पण नेमकं तेवढं जिओच्या नेटवर्कनी काशी केली. मग काय पर्याय, म्हणलं चला चव्हाण मळ्यात, कारण अमूलने घेतलेलं एअर फायबर आपलं काम तिथंच होईन. तिकडे गेलो तर त्याचा मोत्या मला अजिबात घरात घुसायचं नाही, सुद्धा घुसून देणार नाही. पण तेवढ्या ह्याच्यात मावशीने ना मोत्याला बाजूला वळलं आणि आपली एंट्री झाली अमोलच्या घरात. आज जाऊन बैठलं तर अमोलचं काम चालू होतं. म्हणलं चलो बाजू सरको, कारण मला लय अर्जंट आहे. त्याच्या लॅपटॉपचा कब्जा आपण घेतला, तर तो फ्रेश घेऊन आला आणि मला फ्रेश करून टाकलं. मग काय, काम करता करता आणि एक एक घोट पेता पेता आपलं काम पद्धतशीर आणि व्यवस्थित आपण पार पाडलं आणि मग आपण निघालो बाहेर. पण म्हणलं अमोल शेठ, या मोत्यासंग आपली ओळख करून द्या, म्हणजे पुढच्या टायमाला आलं ना आपल्याला असं त्यांनी भाव नाही केलं पाहिजे. मग काय, घरी आलो, इकडं अंड्याची भाजी आणि चपात्या तयार होत्या. भाजी संग मिटक्या मारीत ते खाऊन आपण निघालो नगरला. आपले केस लय वाढले होते डोक्याचे, त्याच्यामुळं पहिली कटिंग केली. दिवसभराचा उद्योग उरकून मागं निघालो, तर आपल्या भाचीचा फोन आला का मामा आपल्याला खवा घेऊन या. मग काय, खवा घेतला आणि रस्त्यानी इतका बेकार पाऊस लागला, त्याच्यामुळं अर्धा तास उशीर झाला. पण पाऊस लय गरजेचा आहे आणि असा पाऊस बघून आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोईकडे.